बरोबर आहे. आता आपण काही गोष्टी पुढच्या शिकणार आहोत. मी तुम्हाला मागे म्हणलं होतं की मी तुम्हाला शेअर्स म्हणजे काय, बॉन्ड्स म्हणजे काय आणि डिबेंचर म्हणजे काय, 3 इंटरेस्टिंग कन्सेप्ट शिकवणार आहे. खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला हे कळलं की ऑटोमॅटिकली तुम्हाला कळेल की इकॉनॉमिक्समध्ये यांचा काय वापर असतो आपल्याला एक लक्षात येईल. चालेल. शेअर्सचे खूप डिटेलमध्ये आपण ज्यावेळी स्टॉक मार्केट हा टॉपिक शिकू त्यावेळेस डिटेलमध्ये शिकू. सध्या फक्त आपल्याला काय करायचं, हे शेअर्स म्हणजे काय आपल्याला सोप्या भाषेमध्ये शिकून घ्यायचा आपण प्रयत्न करूया. चालेल. ठीक आहे. आपण काय करूया आता, आपण शेअर्स, बॉन्ड्स किंवा डिबेंचर हे सोप्या भाषेमध्ये समजून घ्या. थोडं इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे, मला माहिती आहे तुम्हाला नक्की आवडेल. चला आपण सुरू करूया. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, शेअर्स, बॉन्ड्स आणि डिबेंचर्स हे काय आहेत. तर शेअर्स, बॉन्ड्स आणि डिबेंचर यांना आपण सिक्युरिटीज किंवा रोखे या नावानं सुद्धा ओळखतो. 3 शब्द आहेत. शेअर्स, याला आपण मराठीमध्ये समभाग म्हणतो, पण माझं म्हणणं आहे की तुम्ही इंग्लिश शब्द वापर करावा कारण जास्त सोपा आहे. दुसरा शब्द आहे बॉन्ड्स, जेम्स बॉन्डवाला नाही. आणि तिसरा आहे डिबेंचर. बरोबर. शेअर्स, बॉन्ड्स आणि डिबेंचर त्यांना आपण नेमकं म्हणतो काय. तर सगळ्यात पहिलं लक्षात ठेवा, या तीनही गोष्टींना, या तिघांना आपण काय म्हणतो, या तिघांना आपण सोप्या भाषेमध्ये, सगळ्यात पहिली गोष्ट हे काय आहेत, हे वित्तीय साधनं आहेत. वित्तीय साधनं इंग्लिशमध्ये आपण याला काय म्हणतो, फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स. हे काय आहेत, वित्तीय साधनं आहेत. मार्केटमध्ये पैशांची गुंतवणूक करणं, पैशांची उलाढाल करणं, या सगळ्यांसाठी जे महत्त्वाचे असणारे सर्व साधनं आहेत, त्या सर्व साधनांपैकी ही 3 महत्त्वाची साधनं आहेत. यामुळे यांना आपण वित्तीय साधनं असं म्हणतो. वित्तीय साधनं. दुसरं महत्त्वाची गोष्ट, यांना आपण सेक्युरिटी हा शब्द सुद्धा वापरतो. सेक्युरिटी, अर्थव्यवस्थेच्या भाषेमध्ये सेक्युरिटीला आपण काय म्हणतो, रोखे हा शब्द वापरतो. सिक्युरिटी म्हणजे सुरक्षा नाही, काय म्हणतो आपण याला, रोखे हा शब्द वापरतो. एक छोटा कायदा आहे, कायद्याबद्दल सांगतो तरी लक्षात ठेवा. शेअर्स, बॉन्ड्स, डिबेंचर हे 3 आपण शिकणार आहोत. पहिली महत्त्वाची गोष्ट, शेअर्स, बॉन्ड्स किंवा डिबेंचर ही वित्तीय साधनं आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे यांना आपण सिक्युरिटी किंवा रोखा हा सुद्धा शब्द वापरतो. एक महत्त्वाचा कायदा आहे, कायद्याचं नाव लक्षात ठेवा, सिक्युरिटीज अँड कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन ॲक्ट 1956. सिक्युरिटीज अँड कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन ॲक्ट 1956 नुसार शेअर्स, बॉन्ड्स, डिबेंचर आणि स्क्रिप्स यांना आपण काय म्हणतो, यांना आपण सिक्युरिटीज हा शब्द वापरतो. सिक्युरिटीज म्हणजे रोखे. मग जर ते सरकारने इश्यू केले असेल तर त्यांना गव्हर्नमेंट सिक्युरिटीज म्हणायचं. जर ते खाजगी व्यक्तीने इश्यू केले असेल त्यांना आपण फक्त सिक्युरिटी हा शब्द वापरायचा. राहील लक्षात बेसिक डिफरन्स. तर लक्षात ठेवा, सिक्युरिटीज अँड कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन ॲक्ट 1956 नुसार शेअर्स, बॉन्ड्स, डिबेंचर आणि स्क्रिप्ट यांना आपण सिक्युरिटीज किंवा रोखे हा शब्द वापरतो. हा पहिला सोपा कन्सेप्ट आहे. चालेल. आता आपण काय करूया, तिन्ही गोष्टींचा अर्थ समजून घ्या नेमकं काय आहे आणि मग मी त्यांची टेक्निकल डेफिनेशन सांगेल. पहा, समजा मला एक कंपनी सुरू करायची आहे. ही मला कंपनी सुरू करायची, कंपनीचं नाव आहे समजा एक्स. आता ही कंपनी सुरू करण्यासाठी मी जेव्हा सगळ्या मार्केटचा अभ्यास केला आणि मला किती पैशांची गरज लागेल याचा अभ्यास केला, त्यावेळी माझ्या लक्षात आलं की ही कंपनी सुरू करण्यासाठी मला जवळपास 100 रुपयांची गरज आहे. मला स्वतःला किती रुपयांची गरज आहे, 100 रुपयांची गरज आहे. तर मी काय केलं, मी चेक केलं की माझ्याकडे किती पैसे आहेत. तर मला गरज आहे 100 रुपयांची, बरोबर आहे. पण मी चेक केल्यानंतर मला काय समजलं की माझ्याकडे फक्त 65 रुपये आहेत. माझ्याकडे किती अवेलेबल आहेत, फक्त 65 रुपये माझ्याकडे आहेत. मग मी घरच्यांकडे गेलो, त्यांना म्हणलं की मला 35 रुपये उसने द्या. त्यांनी नकार दिला. मी जे मित्र म्हणायचे की तू काय काळजी नाही, अर्ध्या रात्री हाक मार, त्यांच्याकडे गेलो की बाबा मला 35 रुपये दे. तो पण म्हणला की देऊ शकत नाही, मी पण अडचणीत आहे. मी सगळ्यांकडे फिरलो तर कुणीही मला पैसे दिले नाही, अर्थव्यवस्थेच्या भाषेत, बरोबर आहे. आता कुणीही मला पैसे दिले नाही याचा अर्थ काय आहे की सगळ्यांचं, प्रत्येक व्यक्ती हा कसा असतो, हा इकॉनॉमिकली रॅशनल असतो. शब्द लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्ती हा कसा असतो, इकॉनॉमिकली रॅशनल. म्हणजे काय, कोणत्याही ठिकाणी 1 रुपया, 2 रुपये, 3 रुपये देण्याच्या अगोदर सुद्धा तो काय विचार करतो, मी या ठिकाणी पैसे दिल्यानंतर मला प्रॉफिट होईल का, माझे पैसे परत येतील का, माझे पैसे सेफ असतील का, मला पैसे किती मिळणार आहे त्याचा तो विचार करतो. आणि जर त्याला प्रॉफिट मिळणार नसेल, त्याचे पैसे सेफ नसेल तर तो त्या ठिकाणी पैसे देत नाही. या ठिकाणी मी कोणत्या भावनेनं पैसे मागायला गेलो, मित्रत्वाच्या, बरोबर, की दे मी 2-4 दिवसात देतो.
मला सांगा, माझं पण वागणं इकॉनॉमिकली रॅशनल होतं का नव्हतं? म्हणजे मी त्यांचे पैसे घेणार आहे, मी प्रॉफिट कमवणार आहे आणि त्यांना फक्त 35 रुपये परत करणार आहे. सो कुणीही मला पैसे दिले नाही. आपल्या घरच्यांचं एक खूप फेमस वाक्य बघा, तुम्ही ऐकलं असेल, जगात कशाचंही सोंग आणता येतं, पैशांचं सोंग आणता येत नाही. बरोबर आहे? कुणीही कुणालाही 1 रुपया फुकटमध्ये देत नसतो. मग मी काय केलं, आता मला 35 रुपयांची गरज आहे. किती रुपयांची गरज आहे मला 35 रुपयांची गरज आहे. मग मी एक आयडिया लढवली. मी सेबीकडे गेलो. सेबी माहिती आहे सगळ्यांना? SEBI, सगळ्यांनी फुल फॉर्म टाकून बघा. सेबी काय आहे? सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. परत एकदा सांगतो, सेबी काय आहे? सेबी आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. बरोबर आहे? सेबीचे डेफिनेशन काय आहे? सेबी हे कॅपिटल मार्केट रेग्युलेटर आहे. सेबी हे कॅपिटल मार्केट रेग्युलेटर आहे. म्हणजे काय? तर जे भांडवली बाजार आहे, या भांडवली बाजाराचं नियमन करणं, त्याचं रेग्युलेशन करणं, त्याच्याशी संबंधित कायद्यांची अंमलबजावणी करणं, हे सगळंच्या सगळं काम सेबी करते. इथं लक्षात ठेवा, सेबी हे कॅपिटल मार्केट रेग्युलेटर आहे. आलं लक्षात? सो इथं काय, मला 100 रुपयात कंपनी उभी करायची आहे. माझ्याकडे फक्त 65 आहेत. तर मी हे पैसे मागण्यासाठी गेलो, मला कुणीही पैसे दिले नाही. मग मी कोणाकडे गेलो? मी सेबीकडे गेलो. आणि सेबीकडे जाऊन मी त्यांना सांगितलं की मला असं 35 रुपयांची गरज आहे आणि मला मार्केटमध्ये शेअर्स इश्यू करायचे आहेत. मला मार्केटमध्ये काय करायचं आहे? शेअर्स इश्यू करायचे आहेत. सेबी म्हणली मान्य आहे. सेबीनं माझे सगळे कागदपत्र सगळं तपासलं, माझ्या कंपनीचं भांडवल तपासलं, मार्केटचा सगळा अभ्यास केला आणि सेबी म्हणली तुम्ही शेअर्स इश्यू करा. एवढं सोपं नसतं, पण आपल्यासाठी सोपं आपण समजूया. सेबी म्हणली तुम्ही शेअर्स इश्यू करा. आता शेअर म्हणजे काय? तर मी काय केलं, एका पेपरवर असा पेपर घेतला, सेबीनं मान्यता दिलेला. या पेपरवर असं इथं वरती लिहिलं 1 रुपया. बरोबर आहे? आणि खाली लिहिलं की मी महेश शिंदे एक्स कंपनीचा मालक, असं लिहून देतो की जो कोणी व्यक्ती हा पेपर विकत घेईल त्या व्यक्तीला मी माझ्या कंपनीमध्ये 1 रुपयांची मालकी देईल. आणि खाली माझी सही, या बाजूला सेबीचा स्टॅम्प, या बाजूला सेबीचा स्टॅम्प. आलं लक्षात? आता मला सांगा, आता तुम्ही हा पेपर विकत घ्याल का? हो. का विकत घ्याल? कारण तुम्ही जेवढ्या रुपयांचे हे पेपर्स विकत घ्याल तेवढ्या प्रमाणात मी तुम्हाला माझ्या कंपनीमध्ये मालकी देतोय. अगोदर काय होतं? अगोदर मी तुम्हाला सहज उसने पैसे मागायला आलो, तुम्ही म्हणले नाही उसने पैसे काय मिळत नसतात, आमच्याकडे उसने पैसे नाहीत, काय नाहीत, आम्ही तुम्हाला उसने पैसे देणार नाहीत. तुम्ही नकार दिला. तुमचं नकार देणं हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं 100% करेक्ट होतं. का? कारण प्रत्येक व्यक्ती हा पोटेन्शियल इन्व्हेस्टर आहे आणि प्रत्येक व्यक्तीचं म्हणणं आहे की माझा 1 रुपया सुद्धा जर मी कुणाकडे दिला तर त्या रुपयामधनं मला काहीतरी रिटर्न्स मिळायला हवे, काहीतरी प्रॉफिट मिळायला हवा. जर मला रिटर्न्स आणि प्रॉफिट्स मिळत असतील तर मी त्या ठिकाणी 1 रुपया देईल, अदरवाईज मी रुपया देणार नाही. सो तुमचं वागणं 100% करेक्ट होतं. आता मग मी काय केलं? मी हा पेपर पास करून आणला. आता मी तुम्हाला पेपर विक्रीसाठी आणला आणि म्हणलं की आता हे पेपर विकत घ्या आणि मग मला तुमचे रुपये द्या. आता मात्र तुम्ही पेपर विकत घ्याल आणि तुम्ही मला पैसे द्याल. का द्याल? कारण तुम्ही जे पैसे मला देताय या पैशांच्या बदल्यामध्ये तुम्हाला माझ्या कंपनीमध्ये मालकी मिळतीये. तुम्हाला काय मिळतंय? माझ्या कंपनीमध्ये मालकी मिळत आहे. आलं लक्षात? आपण हे थोडंसं पुसून टाकूया. पहा आता सध्या काय झालं, मग त्याच वेळी खूप सगळ्या लोकांनी हे 35 पेपर विकत घेतले. कुणी 2 घेतले, कुणी 4 घेतले, कुणी 7 घेतले, कुणी 1 घेतलं. असं या पद्धतीनं मी काय केलं, हे 35 पेपर विकले. आणि 35 पेपर म्हणजे काय विकले? मी शेअर्स विकले. आणि मी इथं काय लिहून दिलंय? जो कोणी हा व्यक्ती हा पेपर विकत घेईल त्या व्यक्तीला मी माझ्या कंपनीची तेवढ्या रुपयांची मालकी देईल. काय देईल? मालकी. म्हणजे मला सांगा, आता हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मला सांगा, जर तुमच्याकडे एखाद्या कंपनीचे शेअर्स असतील याचा अर्थ तुम्ही त्या शेअर्सच्या प्रमाणात त्या कंपनीचे मालक आहात की नाही. परत एकदा प्रश्न विचारतो, जर समजा तुमच्याकडं एखाद्या कंपनीचे शेअर्स असतील तर त्या शेअर्सच्या प्रमाणात तुम्ही त्या कंपनीचे मालक आहात की नाही? हो. त्या शेअर्सच्या प्रमाणात तुम्ही त्या कंपनीचे मालक आहात, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. याचा अर्थ शेअर्सची काय डेफिनेशन कळली आपल्याला? लक्षात ठेवा, शेअर्सची डेफिनेशन काय आहे? शेअर्स हे मालकीचं साधन आहे. सगळ्यात पहिली डेफिनेशन आपल्याला काय कळली? शेअर्स हे मालकीचे साधन आहे. शेअर्स काय आहे? शेअर्स हे मालकीचं साधन आहे. इंग्लिशमध्ये आपण याला काय म्हणायचं? शेअर इज अन ओनरशिप इन्स्ट्रुमेंट.
मालकीचं साधन आहे, शेअर एक ओनरशिप इन्स्ट्रुमेंट आहे. आता मी कंपनीत किती टक्क्यांचा मालक झालो? मी कंपनीमध्ये 65% मालक झालो. तुम्ही कंपनीमध्ये किती टक्क्यांचे मालक झालात? तुम्ही कंपनीमध्ये 35% मालक झालात. आला फरक लक्षात? तर जेव्हा एखाद्या कंपनीकडनं मार्केटमध्ये शेअर्स विकले जातात, शेअर्स इश्यू केले जातात, तर तो थोडक्यात काय असतो? भांडवल उभं करत असतो. आणि या भांडवलामार्फत जे शेअर्स विकले जातात, हे शेअर्स जे व्यक्ती विकत घेतात ते व्यक्ती त्या कंपनीमध्ये तेवढ्या प्रमाणामध्ये मालक असतात. सो शेअर्स काय आहे? शेअर्स हे एक ओनरशिप इन्स्ट्रुमेंट आहे. शेअर्स हे एक मालकीचे साधन आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शेअर्स काय आहे? शेअर्स हे एक मालकीचं साधन आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब लक्षात ठेवा. राहील लक्षात ही गोष्ट? चला ठीक आहे. आता हे इथपर्यंत क्लिअर झालं. शेअर्स काय आहे? मालकीचं साधन आहे. मग समजा आता या कंपनीनं काय केलं? या कंपनीनं वर्षभर काम केलं. वर्षभर काम करून कंपनीनं समजा 5,000 रुपये कमवले. हे कंपनीचं काय आहे? हे कंपनीचं एकूण प्रॉफिट आहे. बरोबर आहे. त्या वर्षभरात समजा खर्च, रेंट, कर्मचाऱ्यांच्या पगारी, पेट्रोलचा खर्च, गाड्यांचा खर्च, टॅक्सेस भरणं, हे सगळं गेल्यानंतर या कंपनीकडे शेवटी किती रुपये उरले? या कंपनीकडे शेवटी 5,000 रुपये उरले. किती रुपये उरले कंपनीकडे? शेवटी 5,000 रुपये उरले. हा महत्त्वाचा मुद्दा. आता 5,000 रुपये उरल्यानंतर मला सांगा, माझ्याकडं कंपनीची किती टक्के मालकी आहे? 65% मालकी आहे, 65%. मग माझ्याकडे 65% मालकी असेल तर 5,000 रुपयातले किती टक्के मला मिळतील? 65% मला मिळतील. सांगा, 5,000चे 65% किती होतात? किती होतात सांगा? बरोबर आहे ना? $3,250. माझ्याकडे किती रुपये येतील? $3,250 रुपये येतील. बरोबर. माझ्याकडे किती रुपये आले? $3,250 रुपये आले. हे काय झाले? मला त्या कंपनीमधनं मिळणारं 65% प्रॉफिट झाला. पण आता समजा एखाद्या व्यक्तीनं 2च शेअर्स विकत घेतलेत. एखाद्या व्यक्तीनं 2 शेअर विकत घेतलेत. तर मला सांगा, 2 शेअर्स असल्यावर त्याला किती रुपये मिळतील? त्याला 100 रुपये मिळतील. एखाद्याकडे एकच शेअर आहे, त्याला किती रुपये मिळतील? त्याला 50 रुपये मिळतील. एखाद्याकडे 4 शेअर्स आहेत, त्याला किती मिळतील? त्याला 200 रुपये मिळतील. मला सांगा, हा 5,000 रुपये हा काय झाला? प्रॉफिट झाला. प्रॉफिटला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? लाभ. याला आपण काय म्हणतो? लाभ म्हणतो. मग मला सांगा, या प्रॉफिट मधला मेजॉरिटी हिस्सा कोणाला मिळाला? मला मिळाला. मग हे 3,250 रुपये हे काय झाले? हा लाभ झाला. लाभ हे प्रॉफिट. आणि मला सांगा, यांना फुल प्रॉफिट मिळालंय का? यांना त्या प्रॉफिट मधला छोटा छोटा हिस्सा मिळालाय? यांना हे जे लोक आहेत 50 रुपये 100 रुपये कमवणारे, यांना फुल प्रॉफिट मिळालेलं आहे का? त्या प्रॉफिट मधला थोडासा हिस्सा मिळालाय? यांना थोडासा हिस्सा मिळाला, यांना थोडासा अंश मिळालाय. तर याला आपण म्हणतो लाभांश. याला आपण काय शब्द वापरतो? लाभांश. इंग्लिशमध्ये याला काय म्हणायचं? याला म्हणायचं डिव्हिडेंड. राहील लक्षात? तर तुम्हाला आठवतं कालच्या इकॉनॉमिक्सचं लेक्चर शिकवताना जे इकॉनॉमिक्स स्ट्रक्चर त्यात मी एक शब्द वापरला होता, डिव्हिडेंड. डिव्हिडेंड म्हणजे काय? लाभांश. एखाद्या व्यक्तीला त्याच्या शेअर होल्डिंगच्या प्रमाणात जो प्रॉफिटमधला हिस्सा मिळतो, प्रॉफिटमधला वाटा मिळतो, प्रॉफिटमधला अंश मिळतो, त्याला आपण लाभांश असं म्हणतो. लाभांश कोणाला मिळतो? शेअर होल्डर्सला लाभांश मिळतो. हे लक्षात ठेवा. शेअर होल्डर्स आर एंटायटल्ड टू गेट डिव्हिडेंड. शेअर होल्डर्सला लाभांश मिळतो किंवा शेअर होल्डर्स हे लाभांश मिळण्यासाठी पात्र असतात. ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. राहील लक्षात? तर हे बेसिक आहे. आलं लक्षात? शेअर्स हे कशा साधन आहे? मालकीचं साधन आहे. ज्या व्यक्तींकडे शेअर असतं त्यांना मालकी मिळते. शेअर्सचे खूप सगळे प्रकार आहेत, आपण त्यामध्ये आत्ता जाणार नाहीयेत. तो आपल्या अभ्यासाचा पुढचा टप्पा आहे. फक्त सध्या काय लक्षात ठेवा, शेअर्स हे मालकीचं साधन आहे. ज्या व्यक्तीकडे शेअर्स असतो त्या व्यक्तीला काय मिळतो? लाभांश मिळतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय शब्द वापरतो? डिव्हिडेंड हा शब्द वापरतो. आता हे झालं तुमच्या शेअर्सच्या बाबतीत. तर इथून पुढे हमेशा एक डेफिनेशन लक्षात ठेवायची. शेअर्स म्हणजे काय? तर एकदम सोप्या भाषेमध्ये शेअर्स हे मालकीचं साधन आहे. राहील लक्षात? शेअर्स काय आहे? शेअर्स हे एक प्रकारचं मालकीचं साधन आहे. हे लक्षात ठेवा. शेअर्स आर ओनरशिप इन्स्ट्रुमेंट. पहिला महत्त्वाचा मुद्दा.